राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गाडी संख्या 1552, गाडी क्रमांक 1552, सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूरला जाणारी गाडी फलाट क्रमांक 5च्या पश्चिमेला उभी आहे. असा आपल्या कानावर आवाज आला की समजून जायचं आपण कुठल्या तरी एस टी स्टँडला उभं आहे. आणि नेहमीचा आवाज. ही कहाणी आपल्या कोकणातल्या पालगड इथलची आहे आणि दापोली गिमवणे गावाचं नाव. गिमवण्याची स्टोरी आहे. ही गाडी तिथून डेपोतून जी निघती सगळी गावं घेत घेत मुक्कामी गाड्यात असतात बघा एस टीच्या. आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे मंगेश शांताराम चिंचघरकर. हा एस टी ड्रायव्हर. आणि ह्या एस टी ड्रायव्हरने खाकी चढलीवर शरीरावर स्वतःच्या आयुष्याची गाडी शासनाची एस टी चालवता चालवता स्वतःच्या आयुष्याची गाडीचा इंजिन आणि गिअरबॉक्स दोन्ही तोडून टाकली. इंजिन जॅम, गिअरबॉक्स. आणि एखाद्या वाहनाचा सगळ्यात मोठा खर्च हाच असतो सगळ्याला. त्याच्याकडे वाहन आहे त्यांना माहिती. दोन्ही लॉक. काय झालं नेमकं बघू. हा जो ड्रायव्हर आहे मंगेश शांताराम चिंचदरकर, हा काय करायचा, पालघरवरून निघाला एकदा. पालगड कोकणातलं पालगडहून निघाला की सगळी गावं घेते, वळणदार रस्ते, घाट. तिथं वेगळी परिस्थिती आहे कोकणामध्ये. अगदी 50 फुटावरचं सुद्धा वाहन आलेलं दिसत नाही. नागमोडी अशी वळणं असतात, गच्च जाडी एकदम, किर्री एकदम, नाही का. आणि सफाईदार वळणं घेत. रस्ते मात्र चांगले झालेत, रस्त्याची नाही अडचण. टर्न घेत वाकडं तिकडं तो पोचला. त्याला पोचायचं गिमवण्याला गाडी आली, थांबली. अंधार पडला होता, 2 सीटं होती, ती उतरून गेली. आता जेवण्यासाठी ड्रायव्हर आणि त्याचा कंडक्टर ही कुठतरी शेजारी पाजारी जात असतात. किंवा कधी डबा असला तर डबं, नसल डबा तर मग एखाद्याला काय त्याचं पैसे देऊन तिथं ते जेवत असतात. ते अशाच ठिकाणी ते जेवण्यासाठी एक घर होतं. आणि ते घर निलेश बाकर आणि त्याची बायको नेहा बाकर. सुखी प्रपंच नव्हता, हा दुःखी प्रपंच होता दोघांचा. याचं कारण म्हणजे एक मुलगी होती त्या नेहा बाकरला आणि निलेश बाकर. काय होतं, एखाद्या गोष्टीची सुरुवात व्हायची ना ती बरंच आधी काय घडलेलं असतं. एखादा गुन्हा भयंकर घडतो ना, त्याच्यामुळे माझं म्हणतो कटकटी बसून लांब राहतो. शांतता, थोडा आध्यात्मिक वास्त्या करता असला पाहिजे तरच तुमचा सुद्धा खरंच कार्यक्रम होईल. ही इथं परिस्थिती अशी. हा निलेश बाकर आहे ना, हा सरमाडी वाढायचा. सरमाडी म्हणजे प्लॅस्टिकमध्ये 20ची मिळते सध्या, 20चं चालू आहे सध्या. तसलं एक कोपरा फोडायचा आणि पिळायची तोंडात गाठा 4-5 गोट. ती त्याला हातभट्टी 10 रुपये म्हणतात. तशी पिळून काढला होते फोगा की ती टाकून द्यायचं. मग खशात पुडी काढायची, मिठाचं जिभेला बोट लावून मिठात लावायचं आणि जिभेवर असं जायचं, झाला चाकणा, ओके रिपोर्ट. अशा प्रकारचा हा निलेश बाकर. दारूच्या आहारी गेला. दारू एकदा प्याला आणि 5 दिवस नाही प्याला तर म्हणायचं तो दारोडा नाही, दारू पिणार नाही. ओके, दुनिया पिती. पण जे लिमिट. आता तुम्हाला सांगतो, कंपन्यांचं मालक आहेत ना, सूटबूटवाली कोट्याचा व्यवहार करणारी, ही सुद्धा दारू पितात. पण त्यांचं दारू पिणं वेगळं असतं. त्यांचं बर्फाचे खडे, ते बदाम काजू, 45 तास पॅक तसं घेणार. आणि काही अशी कस काटून पेत्या दिवस व्हाल का असं थरथर राहतो. मानगुट बारीक, पोट बारीक, वजन कमी, लिव्हर खलास झालं. ओकेच कार्यक्रम झाला. गडी फुटूत. 12 महिन्यांनी वर्ष झालं, त्याच्या 12 महिन्यांनी फुटूसुद्धा न देत, विषय क्लोज. त्याच्यामुळं हा थोडा ह्याला कंट्रोल, आयुष्यात कंट्रोल फार महत्त्वाचा आहे, ब्रेक फार महत्त्वाचा आहे. ब्रेक नसेल तर काय खरं नाही. तुमच्या मनाचं मालक आहे, तुम्हाला कोण काय अडवणार आहे का कोणी. तुम्ही ठरवलं दफादफ महिना 2 महिने पितो, 3ऱ्या महिन्यात तर ॲडमिट होतो, 4थ्या महिन्यात तर फुटून जातो. कोण करणार आहे. आपला प्रपंच हे सोन्यासारखी मुलगी होती यांना एक, नेहा बाकर. हा निलेश दारू प्यायला लागला. पण निलेशने दारू पिऊन राहत नव्हता. गडीदारा तामशी, गडीदारा रागीट. घरी आला, किरकोळ कारणावून त्या बायकोला शिवीगाळ करा, हानमार नव्हता पण शिवीगाळ करायचा. तर आता काय होतं, नवरा बायकोच्या भांडणामध्ये एखाद्या वेळेस ठीक आहे, भांडायला लागतं. रोजच जर रिपीट व्हायला लागलं का
त्या बायकोच्या स्त्रीच्या मनातून हा उतारतो नवरा. उतारतो म्हणजे इतका उतारतो भयानक की तिला वाटतं त्या आईला ही नसली अवलाद गळ्यात पडली तर बरं झालं असतं, ही मेलं तरी बरं होईल असं तिची भावना होती. तिथपर्यंत जायचं का नाही तुम्ही ठरवा. ह्या घटनेमध्ये तो बडबड करायला लागल्यावर तिला तो कधी काम मिळायचं म्हणजे बाहेर पडेल ते कामं करायचं ते मिळायचं, कधी नाही मिळायचं. तो काय असा सरकारी कर्मचारी नव्हता तेव्हा 8वे वेतन आयोग लागू झाले आणि 80,000चा पगार 1,10,000 रुपये झाला आहे असं अजिबात नाही. हा, ते आपला गरीब माणूस होता. नेहा बाकरनी 4 पैसे कमावेत म्हणून तिथं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये ती भाकरी करायला जायची. भाकरीप्रमाणे पैसे, त्याच्यातून जे पैसे मिळतात थोडं काय जेवण मिळेल, भाजी मिळते शिल्लक, कुठं गिरवी शिल्लक असते काही, संध्याकाळी त्या पुरीला घालणार ती घालणार. आणि पेताड नवरा आला की त्या पेताडाला सुद्धा ती वाढणार आलेला का ती शिव्या घालायचं. हां, ती जेवायला वाढ, हां त्याला जेवायला घालायचं. आणि त्याचं ते वासाने बरबटलेलं असं तोंड दुर्गंधी घेत त्याच्या हातोरणात त्याला हातोरणात घ्यायची. काय करीन दुसरं असा विषय. अशी परिस्थिती फार स्फोटक असते, कधी काही होऊ शकतं. ह्या बाबतीत काय घडलं तुम्हाला सांगतो. हा ड्रायव्हर मंगेश शांताराम चिंचधरकर, ती ड्रायव्हर आणि कंडक्टर आला. संध्याकाळी जेवायचं सांगितलं, तिने आपलं जेवण वाढलं. त्याचं काय असेल ते पैसे देत असतात. ही ड्रायव्हर जेवता जेवता जेवता, आता ही ड्रायव्हरचं बी काही लाईफ वेगळी असते तुम्हाला सांगतो. लोकांच्या मनामध्ये एक कॉमन असं गप्पा मारताना लोक किंवा काय 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 लोकांच्याबद्दल लोक अजिबात चांगलं बोलत. तुम्हाला खरं सांगतो बरं का, मनातलं मी लबाड बोलणार नाही. हो का, माळे हातात गळ्यात. लोकांची पोलिसांच्याबद्दल मत अजिबात चांगली नाहीत. तुम्ही काही म्हणा तिकडं, हां लय वाईट म्हणतात ती, पैसाठी काही करतात. लोकांची ते वकिलाविषयी एक चांगली म्हण आहे, ती वाकडी तिकडी पोरं अपंग पोरं वकिला जातात, ती लय म्हणतो ना मी याला टाळूचं लोणी खायचं वकील सारखा पैसे मागतात. लोकांची मतं चांगली नाहीत. लोकांचं साधारण असं असतं तुम्हाला सांगतो. ड्रायव्हरविषयी लोकांचं मत चांगलं नाही अजिबात. कारण ड्रायव्हर हा लय असा वासनांत, लय असा, त्याची सुरुवातच कशी होती माहिती आहे का. एखाद्या गावात पिकअप असतात बघा, महिंद्रा पिकअप भाजीपाला वाहणार आहे ह्याला त्याला, याच्यावर तो बरोबर जाणार, गाडी बरोबर लागणार. मग ड्रायव्हर असतो तो त्याला गाडी चालवायला देणार, शिकवणार, याला त्याची चटक लागणार त्या गाडीची. मग गुटखा खाणार, खर्रा खाणार, ते हळूहळू जरा स्टेप वाढणार, मग थम्सअप घेणार, स्टिंग घेणार, मग हळूच थोडंसं नॉर्मल बिअर काय दारू आहे का थोडी बिअर घेणार. चिकाटता हा ड्रायव्हर होणार. तिकडं क्वार्टरमध्ये प्रगती होणार, 90ची ह्याच्यावर जाणार, हिस्कीकर प्रमाण जाणार. हां, कधी कधी पैसे नसले तर पार खाली बी येणार, 70 रुपयाची देशीसुद्धा आणणार, तसं काय फरक पडत नाही. आणि त्या नशेत तो गाडी चालवणार. एखादा टेम्पो जाणार, टेम्पोतून तो हे करणार. एवढं सगळं करत असताना 2 गोष्टी त्याच्याबरोबर असतात. दारू, ते हॉटेल बिटेल इकडे तिकडे असतात, त्याचं जेवण खायचं चांगलं चुंगलं. 3 नंबरला पॅसेंजर बसतं, लेडीजकडं वाईट नजर, ड्रायव्हरची नजर लय घाण असं लोक म्हणतात बरं का, मी नाही म्हणत. सगळेच म्हणजे वाईट नाही आणि सगळे चांगले पण नाही, अशी परिस्थिती. हा जो मंगेश आहे हा आता नेहाकडं बघायचा. आता ते बघायला बी कारण आहे. ती नेहा अशी क्रूश, आता काही चेहरा कसं असतात, चेहरा काहींचा असा असतो की बाबा नॉर्मल स्त्री किंवा एखाद्या स्त्रीचा चेहरा म्हणजे इतका जेमतेम असतो की त्याला नाक, डोळं, कान सगळं असतं, पण ते आकर्षक नसतं दिसायला. ती त्याला आपण म्हणतो देखणी नसती. मग तिथं काय त्याच्याबद्दल काय वाटत नाही. पण एखादी आकर्षक असन, डोळ्यात नाकात सगळीच, काही बाया लुगड्यातसुद्धा सापडत नाहीत, म्हणजे इतक्या क्रूश असतात. हिचं कसं होतं, भरलेली बाई होती. भरलेली म्हणजे कशाला म्हणतात, शरीराला थोडी जाडजूड मजबूत असं. तर ती आवडायला लागली भयाला आतल्या मनातून ते माग्याला. आता माग्यात म्हणलं पाहिजे, माग्याला लागले आवडायला. आता याच्या माग्याच्या घरी 2 लेकरं आहेत, बायको आहे, सगळे नोकरी आहे, कशी का होईना कमी पगाराचीच आहे. तर तसं ड्रायव्हर बेस्ट ड्रायव्हरांना यांच्या आज पण सांगतो अन्याय झालेला आहे. यांचं पेमेंट कर्नाटक ड्रायव्हर इतकं पाहिजे, त्यांना परवडताना इथं का परवडत नाही. 8-8, 10-10 पेमेंटमध्ये वाढ पाहिजे. पण आजही टी ड्रायव्हरची व्यथा टी ड्रायव्हरलाच माहिती. हां, किती मानका दुखतो सर्व्हिस केल्यानंतर काय होतं. पण त्यांच्या पेमेंटमध्ये अजूनही सरकार कुठलंही असो त्यात फरक पडत नाही. यांना योग्य तो मेहनताना मिळत नाही, ही वस्तुस्थिती.
ह्यांचं दोघांची बघाबघी चालू झाली जेवताना वाढत आता ती बाई बी अशी न्या की कसं असतं माहिती आहे का, कुठंतरी जाळा असतोच त्याच्यामुळे दूर निघतो, तसं दूर निघत नाही. ही आपली नजर बाईने तवाच हिरली, ह्याची नजर आहे. आता तिला कसं वाटलं असं मनातून, हे झालं थोडंसं पोपट आता याचं काय लेखर राहिलेलं नाही नवऱ्याचं, आणि आपणच आकडा टाकावा, मग काय इलाज नाही त्याला. दुसरा आकडा टाकला डबल करंट होऊन जाईल. आणि डबल करंट कसा, एक सिंगल आपली शारीरिक भूक भागल. दुसरा विषय असा आहे, वर्दी दिसती या जिथं वर्दी तिथं पैसाच्याच बरं का, टॅबलाच्या वरून असतो तो, बँकेतून अकाउंट येतो आणि पाकिट असतो बाहेर टपरीवाल्याकडे दे, त्या दुसऱ्या माणसाकडे, त्यासाठी वेगळा माणसं, ते कोणी डायरेक्ट अँटी करप्शन द्यायला मोकळं नाही. ती लय दुनिया हुशार झाली आपल्यापेक्षा, काय सांगायची. म्हणला 4 पैसे मिळते आपल्याला मदत करीन, कारण जगात तुम्हाला माहिती आहे फुकाट काही मिळत नाही. मग ती वाढता वाढता थोडंसं शरीराचं दर्शन दाखवायला लागली. वाकल्यावर तुम्हाला माहिती जरा वेगळा विषय येतो, ती कळत नाही तुम्हाला आतलं. ती शिगार पडायचं, ड्रायव्हरच त्याला काय बा, जरी एसटीचं असलं तरी, पण आतमध्ये ड्रायव्हरच. आयला म्हणला जुळून का काय बा, इथं लय भारी माल आहे, पण आता काय आहे बरं का शक्यता थोडी, पण नको बा. कसं आहे, एखादी वाहन टाकायचं ना, किसबीज जायचं, नोकरी जायची बा, जरा आपण वेट अँड वॉच करावं, म्हणजे जरा थांबून बघू काय होतं नेमकं. मग शिनी एक दिवस चांगला गोळावला त्याला, चाला गुंग केला. पुंगी अशा ठिकाणी वाजवली तिने जिथं बिळे आणि जिथं नाग आहे आत. बरोबर, नाग होता, पैसा होता, वर्दी होती, काही का ना त्याने 1000, 2000, 4000 जरी महिन्याला दिलं तरी इथं ओके कार्यक्रम होता, असा विषय. मग ह्या नेहा बाकरनी वाढता वाढता एक दिवस त्याला म्हणलीच, ए मांग्या काय बघतो र, शिगार वाढलं थोडं, कुठं काय बघतो, मागासपासून बघते की टाकामाका बघतोय, कर वाढला बरं का गडी. हां, मला मी बघन नाही तर काय बी करा. तर मला तूच कशाला बघते, मला मी बघन नाही तर काय बी करन. ती म्हणली की मला मी पण बघन नाही तर काय बी करन, तुला नसलं आवडत नको बघू. ती म्हणली मी कुठं म्हणलं मला नाही आवडत. झालं ना लाथाळं, ऊसाला तोड बसली, ऊसाच्या फडाला तोड बसली आणि ऊस जायला लागला कारखान्याच्या गव्हाणीत. बाटलो झालं. याला म्हणतात लफडं. आणि हे समाजात याचं प्रमाण आता इतकं वाढलं आहे, त्याच्यामुळे ह्या हत्या होत्यात, ह्याच्यामुळे मर्डर होत्यात. ही जी घटना आहे ही इतकी भयानक आहे की ऊस तुटायला सुरुवात झाली, गव्हाणीत ऊस जायला लागला ना, बस त्या शरीर संबंध ही एक अशी क्रिया आहे की दोन्हीच्या देहाला एकमेकाच्या शरीराची त्याचा गंध म्हणजे त्याचा वास सगळा हा, त्याच्यानंतर ती चटक लागते. चमडी के दिवाने खुद झाला हो. आणि बघा जबाबदारी एका बाजूला आहे आणि 2 मिनिटाची 5-10 मिनिटाची मजा एका बाजूला आहे. त्या 10 मिनिटाच्या मजेसाठी त्याची नोकरी, तो आता करता पुरुष आहे, बायको पोरं, तो ड्रायव्हर, हां, सगळ्याचा विसर पडला आणि हा लागला ना आदाला. मग लागू द्यावी म्हणतो, लागला ना लागू द्या. हिने ती दखल घेतली, त्याची दखलच घेतली की बरंच लय लवकर झाली, ह्यांचा कार्यक्रम राबवायला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. परिस्थिती इथं कुणीतरी जाण्याची वेळ आली, कोण जाईन सांगता येत नाही. इथं परिस्थिती अशी झाली की हे सारखंच ते डेपो मॅनेजरला सांगून तिकडं जायचं गिमवण्याला, गाडी लावायची की चालला खोंड्या करायला. चांगली झोंबाझुंबी रंगात सगळं ओके, कुणाला काय कळलं नाही, काय नाही काय नाही. पण कुणाला तरी शेजारी पाजारी आमका तमक्याला कळलंच ना, किंवा मी म्हणतो नवऱ्याला संशय आला काहीतरी. आज फोन आलता काय, कोणाचा फोन आलता, आज ड्रायव्हर लोक जेव्हा येणार आहे काय तिथं. आता ती पेललं तिला येडसार राहतात तुम्हाला सांगतो. हां, आणि म्हणून पावडर लावली काय डबल, आणि तोंड काय घासून गाल अशी करून गाल पुसती तू, आणि पावडर लावी ती पेललंच. त्याचा काय विषय, ती खरं बोलतो कधी कधी. हां, आणि जेव्हा गाडी येत नाही तेव्हा बरी तू तशीच राहते ना, आता बरी तू नट्ट ती. हां, चांगला ड्रेस घालते, चांगली पंजाबी ड्रेस घालायची ती नेहा बाकर. ते ओरिजिनल फोटो आहे त्या थंबनेलमध्ये. त्याला ती नवऱ्याने इतकं त्याला शिवाय द्यायला सुरुवात केली, तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग नवऱ्याने असं डोक्याला पेताड असलं तरी ते लय हुशार, त्याची सगळी इंद्रिय जाग्या वाचतात. त्याला चांगलं कळतं की आपल्याला आता 20 रुपये कुणी मागितले दिले नाही, याला एकदा चौकात शिवी द्यायचीच, की त्याच्या फिट डोक्यात असतं, ध्यानात ठेवा. त्यांनी पाळत राखली, त्यांनी खात्री करून घेतली की यांचा रंगारंग कार्यक्रम होतोय. आणि मग सर्किट गडी त्या बायकोला त्यांनी मारण्याची जो फाटली.
म्हणला हे असले नाटकं चालणार नाही, असं नाही तसं नाही, मी वॉचवरच राहतो, असं राहतो तसं भांडणं होत्यात. 14-15 दिवस आता तिने सांगितलं या माग्याला, ए माग्या हां मजा करायला तू झाला ना बोफाटा, मला नवऱ्याने ठोकायला मार खायला मी काय तवा, तू आता लगी इकडे येऊ नको, ही आपलं काय जंगाट बिंगाट आहे सगळं बंद करून टाक, छायला बंद करून टाक. ही तर मला चढायला गाडी नुटन झाल्यासारखं बोलती तू. हां असं नाही ना, चढायला गाडी नुटन नाही झाली पाहिजे, गाडी मागं दरीच जाईन ना. ही आताशी कशी सुरुवात आहे, गाडी कशी सफाईदारपणे चालली पाहिजे, म्हणला गिअर टाकायला मी मोकळायची. तिला एवढंच त्याला काय. तिने डोकं लावलं, म्हणली हे बघ आपल्या मार्गातला काटा बाजूला काढल्याशिवाय, म्हणजे कोण, नवरा निलेश बाकर, याला का मारल्याशिवाय आपलं काय जोडू शकत नाही, नाही तर जाऊन तुझी गाडी. आयला जाऊन दे गाडी, अवघडच झालं बाबा, एवढी मोठी अशोकलेल्यानं सोडून मी कसं जाऊ, म्हणला अजिबात जाऊ शकत नाही म्हणला मी. हां मला ते आवडतं मला सगळं, ती काळजी करू नको, काहीतरी प्लॅनिंग करू. अक्कल परमेश्वराने दिली ना थोडी, की बाबा आपण एक खून करायला जातोय, आपण प्लॅनिंग करतोय. ही बाई 4 दिवसाची गडी प्रपंचे शेण काय लोक, तो मला सांगतो आता इतक्या निष्ठराय उतरायला ना, काही करायला लागले लोक. यांनी दोघांनी प्लॅनिंग केलं, म्हणले 14 जानेवारी सक्रात जवळ आली या, म्हणले 13 जानेवारीला कार्यक्रम करू आपण. म्हणले घरी काय आज काय केले खान, खेंगाट. 13 जानेवारी खेंगाट असतं, खेंगाट म्हणजे काय, सगळ्या बाई एकत्र करून तुम्हाला माहिती. हां जपून खायचं असतं, नाही तर बोराची गिठून दाडं खाली गेली की कार्यक्रमच माझ्यासारखा होईल. 13 जानेवारीला तो निलेश बाकरला संपवायचं ठरलं. नेहा बाकर त्याची बायको आणि हा मंगेश शांताराम चिंचदरकर यांनी त्याला संपवायचं ठरवलं आणि नेलं कुठं सांगतो तुम्हाला. एक जागा आहे बा पालगडपाशी, त्या पालगडपाशी त्याला हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं. त्यानंतर त्याला 2 क्वार्टर दारू पाजली. हवी प्याला, अगं मापात प्याला जरा. हां बायको जवळ होती, बरोबर होती, कार होती, काही कामानिमित्ताने नेला होता त्याला. हा आधीचा करंटमध्ये त्याला थोडं डोक्याची जाणीव झाली नाही ह्या निलेश बाकरला. दारू पिऊन झाल्यानंतर त्यांनी नायलॉनच्या दोरीने एका बाजूला वढायला बायको, एका बाजूला हा ठोक्या ह्यो मांग्यानी नेहानी मिळून करट कार्यक्रम टाकला आईबाईच्या लेकराचा, वाटवं जाऊन टाकलं. आणि ती बी दारूड होतं, दारूच्या नशेत फासला गडी, ध्यानात ठेवा. हां मग त्याला मारूस तर ह्या बाईंनी साधं सोपं, एक मुलगी होती लहान, त्याला घटस्फोट द्यायचा. हेच सर कायदेशीरच जगायचं, घटस्फोट द्यायचा, सोडून द्या, तुझा तू कसा मर नव्हतं तरी पेताडे ना दे मर. आणि याला म्हणायचं तू बी तुझ्या बायकोला घटस्फोट द्या आता. हां सगळं तुमच्या मनासारखं, लफडी करणाऱ्यांचं सगळं मनासारखं होऊ शकत नाही. तू बी घटस्फोट दे, मी घटस्फोट देते, आणि रातभर जाऊ धंदी करू आपण, रात्रंदिवस करू. असं कुठं चालतं का. ही असं आहे. त्यांनी त्याला मारला आणि मारल्यानंतर मृतदेह 4 चाकीत घातला. पालगड पाटीलवाडी या ठिकाणी ते विहिरीत टाकून दिला. एका विहिरीत टाकला. आता तिथून आलं की यांनी तिला सांगितलं नाही आला, उद्या 14 तारीख सक्रात आहे, सणसुद्धाचा वार आहे. पोलिसांना काय सणसुद्धा काय नसतं, ते आपल्या तत्पर असतात 24 तास, जाऊन कंप्लेंट दे. आणि म्हणले देते ना, मिसिंगची दे फक्त, पण पेताडे सध्यात लिहिन मला सांग कर्मचाऱ्यांना. आता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्याच्या नंतर ते जे पोलीस अधिकारी होते त्यांनी थोडं डोकं लावलं. म्हणले बाई म्हणते मी 6 वाजता तिथून 13 तारखेला आले बरं का, काय वानगडी भाऊ नक्की. मग त्यांनी थोडी चौकशी केली. जिने तक्रार दिली एक कॉन्स्टेबल गेला त्या हॉटेल जिथं काम करत होती. म्हणजे 13 तारखेला ही महिला 6 वाजता इथून गेली का दिवसभर कामाला. हॉटेल मालक म्हणला काय 10-12 फोन झाला साहेब, ती 13 तारखेला कामावच आली नाही, येते ते म्हणली सकाळी आलीच नाही. पोलिसांना कळून चुकलं की बाई खोटं बोलते, पाणी इथंच मुरतं आहे कुठंतरी. आणि मग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, आता सिनियर लोकांना काय सांगावं लागत नाही, त्यांच्या डोक्यात असतं बरोबर कोणाचा कार्यक्रम कसा करेक्ट करायचा, कधी करायचा. आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार झाली. आणि बाघूजी आवटी, विवेक आहिरे व त्यांचं पथक यांनी उचलली व हिला तिची तिरडीच उचलली. हिला आधी उचलली, कोपच्यात घेतली आणि सरळ केली.
पाटकुनी गिअर बदलता एस ड्रायव्हर उचलला. हा तिथं सुट्टी नाही, गिअरसुद्धा बदलून दिला नाही. तू चढायला चालू नको, तू उताराला चालू नको, आणि तू डिझेलही वाचू नको. तू फक्त फर्स्ट गिअरलाच क्लच दाबितोय, बाकी गिअर धाडाधड पर वाटलं टाकलं त्या टाटाचं लेल्यांचं महाराष्ट्र एस टी डेपोमध्ये. मारण्याच्या गाड्या काय सांगायचं. गिअर क्लचच दाबीत नाही, गिअर बॉक्स कामाला लगेच पहिल्या गिअरला पहिल्याला टाकतात फक्त, बाकी टाकतच नाहीत. असा विषय असतो, धडाधड वाजतं नुसतं. तिथून त्याला उचलला, दोघं कबूल झाली. आता आली कायद्याची बाजू. ती बॉडी तिथून काढली, ते उरण विन सगळं परफेक्ट. जे पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड आणि धनंजय कुलकर्णी यांनी इतकी व्यवस्थित फिर्याद दाखल केली. सध्याचा मर्डरचा जो कायदा आहे तो बदललेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2025 अन्वये कलम 2023चे कलम 103/1, 238/3/5 यानुसार हत्येचा गुन्हा. आणि आता कसं 14 वर्ष होती, 20 केली. या सुट्टी नाही. नाही म्हणलं तरी हे 30चे 25चे असते का नाही, त्याच्यात अधिक 20 केल्या काय का म्हणणार बाहेर. 20-20 वर्ष जर आज जाणार असेल तर काय का. पण एक गेले पेनेवारी फुकाट आणि हे गेले झटक्यावारी. त्याच्यामुळं आकडा झटका याच्यापासून लांब राहा अशी माझी तुम्हाला हाजुरी विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली.